शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। सोनल आता स्वतःच्याच तोंडून पोलिसांसमोर आणि भूमीसमोर रागिणी आणि अभि यांची कारस्थानं उघड करणार आहे। कारण जीव घेण्यावेळेला अभिजितने जेव्हा सोनलवरती हल्ला केलेला असतो तेव्हा भूमीच तिला वाचवायला वेळेवरती पोहोचलेली असते। पोलिसांना घेऊन भूमी पोहोचल्यामुळे नालायक अभिजितचा अगदी जो कारस्थानीपणा असतो तो पहिल्यापासून सांगत सोनलने खूप मोठा बॉम्ब फोडलेला आहे आणि याचमुळे रागिणीची सुद्धा कारस्थानं सगळ्यांच्या समोर आलेली आहेत। निर्लज्ज रागिणी जी आतापर्यंत गोड गोड आवाळून आणि सगळ्यांच्या नाकाखालून कारस्थानं करत असते, त्या नालायक रागिणीचा सोनल स्वतः सगळ्यांच्या समोर पर्दाफाश करणार आहे। कारण आता वेळ आलेली आहे ती सोनलच्या जीवावर बेतण्याची। भूमी सोनलला या सगळ्या प्रकरणातून अचूक सोडवत सुखरूपपणे घरी आणणार आहे। कोर्टामध्ये आकाशला न्याय मिळतो। इकडे कोर्टामध्ये निकाल लागतो की आकाश महाजन यांच्यावरती असलेले सगळे आरोप खोडून काढण्यात येत आहेत आणि आकाश महाजन यांनी कोणतंही कृत्य केलेलं नाही, त्यांना अडकवण्याचा प्लॅन केलेला आहे किंवा या सगळ्यामध्ये आकाश महाजन अडकलेले आहेत। त्यामुळे आकाश महाजन यांच्यासाठी आता निर्दोष मुक्तता करत त्यांना कोर्ट बरी करतं। आकाशची सुटका झालेली असते। इकडे आता यशोधन भानुशाली वकील आकाशला सांगतात आता तुम्ही फ्री आहात। आकाश येऊन इकडे आता भूमीला मिठी मारतो। पण सोनलची अवस्था विचित्र असते। सोनलला परत एकदा कोर्टामध्ये किंवा पोलीस स्टेशनला हजेरी लावायची असते आणि रागिणी विचार करते की जर का ही सोनल मोकाट राहिली तर भूमी या सत्याचा शोध घेणार। कारण आत्तापर्यंत भूमीला समजलेलं आहे की या सगळ्यामागे एकटी सोनल नाहीये, सोनलच्या मागे कोणाचा तरी हात आहे। या सगळ्यामुळे आता मात्र रागिणी अभिजितला सांगते तू एक काम कर, सोनलला आता कायमचं संपवण्याची वेळ आली। कारण सोनल जर इथे तिथे राहिली तर भूमी तिचा शोध घेणार आणि तिचा भाऊ प्रशांत हा सुद्धा या सगळ्याच्या आडून सगळा शोध घेत राहणार। म्हणूनच आपल्याला लवकरात लवकर सोनलला गायब करायला पाहिजे। आता अभि सोनलला घेऊन जातो। तोपर्यंत इकडे आता मानसी सांगत असते ताई तुझा डाऊट खराच होता, तुला काय पुरावे सापडले का? कारण प्रशांतने सांगितल्याप्रमाणे सगळं असंच घडलेलं आहे। भूमी सांगते नाही, पण मी प्रशांतला अभिजितच्या मागावरती राहायला सांगितलेलं आहे। कारण आता कोर्टाचा निकाल लागल्यावरती मला सोनलला भेटायचं आहे। कारण सोनल कुठे जात होती, काय करत होती, कुणाच्या सांगण्यावरून हे करत होती हे मला आता उघड करायचं आहे। तोपर्यंत सोनलला घेऊन आता अभिजित एका बंद कमऱ्यामध्ये येतो आणि तिला मारण्याचा प्रयत्न करणार असतो। तोपर्यंत सोनल ओरडायला लागते की मला का मारताय, तुमचे काम झाल्यावरती मला तुम्ही मारून टाकणार हे माहिती असतं तर मी कोर्टामध्ये तुमचीच बाजू उघड केली असती। अभिजित म्हणतो हेच व्हायला नको आहे म्हणून तुला मारून टाकणार आहे। याच्यावरती सोनल म्हणते तू मला मारून टाकणार? अभिजित म्हणतो हो, कारण तुझं तोंड जास्त पटर चालत असतं। आता अभिजितला खरं तर तिला मारायचं नसतं, पण तिला धमकी देऊन हुलकावून कायमचं हे शहर सोडायला लावायचं असतं, जेणेकरून बंदुकीचा धाक दाखवला तर सोनल हे शहर सोडून जाईल। अभिजित तिला म्हणतो हे बघ मी तुला धमकी देतोय, अगदी सांगतोय हे शहर सोडून जा। जर या शहरात राहिलीस तर भूमी तुझा मागोवा घेईल आणि सगळं सत्य शोधून काढेल, त्यासाठी तुला हे शहर सोडून जायलाच पाहिजे। सोनल आरडाओरडा करते पण आजूबाजूला कोणी नसतं। अभिजित म्हणतो अजूनही तू विचार करू शकतेस, अजूनही विचार कर आणि आता ठरव की तुला काय करायचं आहे ते। सोनल आता हे शहर सोडून जायला तयार होते, पण तिच्या मनात एक भीती असते की जर का अभिजितने आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर। त्यामुळे सोनल घाबरलेली असते आणि शहर सोडायला तयार होते। इकडे भूमी मानसीला सांगते अभिजितच्या मागावरती मी प्रशांतला पाठवलंय, बघूया प्रशांतचं काय येतंय ते मेसेज, मग त्यानुसार पुढची पावलं उचलू। मानसी म्हणते तू हे सावधानतेने करा, मला अभिजितची खूप भीती वाटते। भूमी सांगते तू काळजी करू नकोस, प्रत्येक गोष्ट सावधानतेनेच करेन मी। आता मात्र इकडे मानसी आणि भूमी प्रशांतच्या निरोपाची वाट पाहत असतात आणि प्रशांतने नेमकं ज्या वेळेला सोनलला अभिजित कारमध्ये निकाल लागल्यानंतर घेऊन चाललेला असतो ते लपून छपून पाहिलेलं असतं आणि त्याने त्याचा मागोवा केलेला असतो। त्यामुळे सोनलला कुठे किडनॅप करून ठेवलंय हे फक्त आणि फक्त प्रशांतलाच माहिती असतं। प्रशांत ताबडतोब त्या ठिकाणाचं लोकेशन मानसीला सेंड करतो आणि तिला सांगतो
मानसी, मी तुला लोकेशन पाठवलंय, कारण कसं आहे ना, त्याच ठिकाणी सोनलला अभिजित भाऊजी घेऊन गेलेत, पण तिथून निघताना ते एकटेच आले. मला काहीतरी गडबड वाटते. तू भूमिताईला सांग की पोलिसांच्या मदतीने हे प्रकरण सोडव. एकटी काही जाऊ नकोस, कारण तिच्या पण जीवाला धोका आहे. मानसी म्हणते, तू काळजी करू नकोस, मी सुद्धा माझ्या परीने योग्य ते प्रयत्न करेन. मग मानसी आता इकडे भूमीला सांगते की प्रशांतचा असा असा निरोप आलेला आहे. त्यांनी ते लोकेशन शेअर केलंय जिथे अभिजित सोनलला घेऊन गेले होते आणि तिथून ते एकटेच परत आले. भूमी म्हणते, म्हणजे नक्कीच अभिजितचा याच्यामध्ये हात आहे, पण तो सोनलला लपवून ठेवते. कदाचित सोनलच्या जीवाला सुद्धा धोका असू शकतो. मानसी म्हणते, प्रशांत सुद्धा तेच म्हटला, त्यामुळे तो मला म्हटलेला आहे की तू पोलिसांची मदत घे. पोलिसांची मदत घेऊन मग काय करायचं ते कर. भूमी म्हणते, ठीक आहे, तू सांगतेस ते मला पटतंय. ताबडतोब भूमी आता पोलिसांकडे जाते. पोलिसांकडे जाऊन ती सांगते की मला तुमची मदत हवी आहे. यावर ते पोलीस म्हणतात, तुम्हाला कुणावर संशय आहे? याच्यावर भूमी म्हणते, मला ते काही माहीत नाही आहे, पण निकाल लागल्यापासून सोनल गायब आहे. आपण ताबडतोब मी सांगितलेल्या लोकेशनवर जाऊया का? याच्यावरती आता मात्र पोलीस भूमीची मदत करायला तयार होतात, पण ते सांगतात, तुम्हाला इकडे काही पुरावे सापडले नाही तर मात्र गडबड होईल. भूमी म्हणते, माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही एकदा चला. आता मात्र रागिणी हे ऐकते आणि म्हणते, भूमी, अगं कुठे पोलिसांना घेऊन चाललीस? त्यावरती भूमी म्हणते, नाही आत्या, मी न सोनलचं जुनं घर आहे ना, तिकडे चालले काही पुरावे भेटायला. असं म्हणत ती रागिणीला पण खोटं सांगते आणि पोलिसांना घेऊन निघते. रागिणी विचार करते, बरं झालं मी सोनलला शिफ्ट केलेलं आहे, कारण ही भूमी त्या घरात जाऊन तिचा शोध घेणार मला माहिती आहे आणि हिच्या हातामध्ये काही धागेदोरे सापडणार नाही, कारण सोनलचं घर पूर्णपणे क्लीन केलेलं आहे. आता मात्र रागिणी बिंदास्त, अभि बिंदास्त, कारण भूमी चालली आहे जुनी घरीत आणि यांनी सोनलला शिफ्ट केलंय एका वेगळ्याच बंदिस्त खोलीमध्ये. भूमी आता निघते. रागिणी विचार करते, चला, माझा हा डाव तर अगदी योग्य निशाण्यावरती पडलेला आहे. मग भूमी पोलिसांना घेऊन निघते. रागिणी म्हणते, बघा, जास्त त्रास काही करून घेऊ नकोस आणि पोलिसांना सोबतच घेऊन जा. आता भूमी इकडे पोलिसांना घेऊन निघते आणि ती बरोबर सोनलच्या अड्ड्यावरती पोहोचते, जिथे सोनलला बंदिस्त केलेलं असतं. सोनल हेल्प हेल्प म्हणून ओरडत असते आणि सांगत असते, मला मदत करा, मदत करा. पोलीस दरवाजा तोडून आत येतात. भूमी म्हणते, सोनल तू? सोनल चक्क भूमीला मिठीच मारते आणि रडायला लागते आणि म्हणते, भूमी, तू मला वाचवायला आलीस? खरं तर या अभिजितने मला अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अभिजितने मला अडकवलं, इथे मारण्याची धमकी दिली आणि मी हे सगळं अभिजितच्या सांगण्यावरूनच केलं होतं. हे तुम्हा कोणापर्यंत पोहोचू नये म्हणून त्याने मला मारण्याचं प्लॅन केलं. असं म्हणत आता सोनलने सगळा डिटेलमध्ये. आता मात्र सोनलला वाचवायला पोलीस पण तिकडे येतात. अभिजितला आता पकडण्यासाठी पोलीससुद्धा जंग पछाडतात. अभिचा नालायकपणा सांगत सोनलने बॉम्ब फोडलेला असतो. आता रागिणीला ज्या वेळेला ही घटना समजणार तेव्हा रागिणीसुद्धा हादरणार असते. या सगळ्यामध्ये सोनलचा जीव वाचवत भूमीने सत्याचा शोध घेतलेला असतो. एक एक करत रागिणी, अभि या सगळ्यांची कारस्थानं समोर आलेली असतात.